पुण्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। वृद्धाश्रम चालवणाऱ्या दादासाहेब गायकवाडांनी 16 वयोवृद्ध रुग्णांना उघड्यावर ठेवल्याचा आरोप भाजपा पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांनी केला। पुण्यात कडाक्याच्या थंडीत या रुग्णांची हेळसांड केली जाते। आपल्या संस्थेकडे जागा नसल्यामुळे रुग्णांना इथे ठेवलंय, तर पुणे महापालिका आपल्याला सहकार्य करत नाही असा आरोपही गायकवाडांनी केला। दुसरीकडे ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाडांच्या संस्थेकडे 16 रुग्ण सोपवले, पण ते कोणत्या स्थितीत आहे याची चौकशी करण्याची तसदी त्यांनी घेतली नाही। त्यामुळे ससून आणि गायकवाडांचे हे साटलोट असल्याची टीका तुळजापूरकरांनी केली आहे। त्या ठिकाणी मोकळ्या मैदानात ससून मधले काही रुग्ण जर्जर अवस्थेतले तिथे ठेवलेले दिसले। मी त्याबाबत त्यांना विचारणा केली की हे काय आहे, म्हणलं की तुम्ही असे पेशंट इथं का ठेवलेले। ते म्हणले सदर जागा ज्या ठिकाणी तुम्ही गेला होता ती भाडेतत्वावरची जागा आहे आणि त्याच्यावर 25,000 रुपये भाडं मी देत होतो। आता त्या मालकाने 10,000 रुपये भाडं वाढवलेले, जे मला भरणं शक्य नाही आणि त्यामुळं मला शासनाने जागा द्यावी याकरता मी उपोषणाला बसलोय। म्हणून तुम्ही उपोषणाला बसलेला आहात हे ठीक आहे, पण या पेशंटचं काय नाही म्हणे। मी या पेशंटला पण घेऊन आलेलो आहे इथं। त्या पेशंटची अवस्था इतकी भयानक होती, म्हणजे एकाच्या पायाला बेडसूल झालेले, काही जण मरणासन्न झालेले आहेत, काही जणांना बोलता येत नाही। अशा पेशंटला जर हा माणूस उपोषणासाठी वापरत असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे। पालिकेमध्ये जे जातीवादी बसलेले आहेत त्यांना हे आजी आजोबा खितपत पडलेले, आळ्या किड्या पडलेले हे त्यांना दिसत नाही। पण एक दलित माणूस या जागेवरती काम करतो, जागा मागतो गेल्या 8 वर्षापासून, ते या जागेवरती केवळ दलित माणूस काम करतो म्हणून आपल्याला जागा दिलेली नाही। मित्र हो, विषय असा आहे, आपण त्यांना मागत असताना आम्ही फुकट मागत नाहीये। समोर बेटे आम्ही फुकट मागत नाही जागा, आम्ही सरकारला तिजोरीमध्ये भर पडावीत म्हणून आम्ही सुरक्षा ठेवून म्हणजे 50,000 असो, 1 लाख असो, 5 लाख रुपये असो, आम्ही ती सुरक्षा ठेवायला तयार आहोत आणि सरकारी नियमामध्ये जेही कायद्यामध्ये आहे त्यांचं भाडं द्यायला आम्ही तयार आहोत।